चमकणार आहे. उपांत्य फेरीमध्ये त्यांनी जो खेळ केलेला आहे त्याच खेळाकडे जातो का पाहूया. 5 4 3 2 1 आणि आता सुरुवात होते या अंतिम लढतीत. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. चांगला खेळ होईल ही शाश्वती आपल्याला आहे. मानाच्या कर्नाटकचा हा शेवटचा टप्पा. पाहूया कुठल्या संघाच्या नावावर जातोय. अंगद पाटील पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर आदित्य. हुक केलंय, बॉल मागे जातोय, डिक्लेरेशन झोन कडे वळतोय. पाहूया यस पंचांच्या वतीनं डिक्लेरेशन झोनची एक धाव. पहिला चेंडू थोडासा वेळ होता आदित्यकडे. मागच्या मॅच मध्ये जिथून त्याने मॅच फिनिश केली होती तिथून या सामन्यात पुन्हा एकदा दाखल झालाय. मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते. मनीष मागच्या मॅच कडे जर आपण पाहिलं सेमीफायनलच्या मॅच मध्ये तिथे प्रसन्नने पहिलं षटक टाकलं होतं. मात्र या सामन्यासाठी स्वतः अंगद पाटील संघनायक गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर सिंगल येते आणि बरोबरच एका धावेने सुरुवात झाली आहे. टॉस जिंकल्यानंतर तो धाडसी निर्णय. खरं तर आयुष्यात निर्णय घेणारे यशस्वी होत नसतात. ज्याने घेतलेला निर्णय योग्य सिद्ध होता आणि ते सिद्ध करून दाखवले ते यशस्वी होतात. आज अंगद पाटीलची खरं तर सत्व परीक्षा आहे. कारण दोन्ही संघ ताकदीचे आहेत. पुढच्या चेंडूसाठी आदित्य तयार आहे. हॅलो ओ मोठा भिंतीवर बसलेले सर्व कार्यकर्ते बाहेर व्हा बाउंड्रीच्या. प्लीज सहकार्य करा. आज एकच सामना राहिलेला आहे. 4 वेळा सांगायला लावू नका. माननीय नगरसेवक बाळासाहेब वसवाल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिर आहे. एक धाव धावफलकावर स्थिर आहे. धावसंख्येचा वेग वाढण्याची शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म बॅटर आदित्य ऑनसाइडला बोलला. त्याने टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सिंगल होते. कंप्लीट स्ट्रायकर एंडला शेरू लोहार पोहोचते. धावसंख्या पोहोचते आता 2 वर. मागचा चेंडू बीट केला अंगद पाटीलने. या चेंडूवर लो फुलटॉस होता. बॉटम हँडचा वापर केला. चांगली प्लेसमेंट होती. बॅकलिपला खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं. बरोबर सिंगल घेतली. धावसंख्या 2 वर आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीची जी षटक आहेत तिथे थोडीशी विकेट राखूनच जोखीम घेणं हे गरजेचं असणार आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये 3 चेंडूवर 2 धावा आल्यात. शांत संयमी सुरुवात आणि त्यानंतर विस्फोटक अंदाज ही तर फलंदाजांची खासियत आहे. शिरू लोहारवर या मॅच मध्ये विशेष लक्ष असेल. 3रा चेंडू संपलाय. 4थ्या चेंडूसाठी अंगद स्ट्राईक एंडला आहे शिरू. शिरूने प्रयत्न केला. समोर व्ही मध्ये चांगला फटका आहे परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सिंगल वर समाधानी व्हावं लागते मनीष सर. बघा लॉंग ऑफला प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये. चला प्रेक्षकांनी बाहेर व्हा. बॉन्डी लोपच्या वेचाला बाजा त्या ठिकाणी प्रेक्षकांना बाहेर काढा. विश्वजित एकटाच सांगतो बाहेर घे. इनामपुरी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये चालू झालेली आहे. अजूनही मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने शेरू सुद्धा प्रयत्न करतोय आणि आदित्य सुद्धा तशीच साथ देतोय. पण पाहूया या ठिकाणी तो मोठा फटका येईल कधी. त्यासाठी कमिटमेंट होती. अँगलचा वापर अंगदने चांगला केला. डॉट फिंगर चांगली रोल केली. या बॉलवर जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. लेफ्ट हँडर साठी हा लेग कटर होता. मात्र लवकर बॅट फिरवली. लवकर कमिट झालाय त्यामुळे बीट झाला. बरोबरच डॉट बॉल आहे. धावसंख्या स्थिर आहे. पुढचा चेंडू आदित्यसाठी ओव्हर द विकेटने. फुल टॉस उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. दमदार रुबाबदार चपराक लगावली आहे. हा लाईक चौका. अनहुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. अनहुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. धन्यवाद. आणि हा मोठा फटका. जशी ही चर्चा चालू होती ती चर्चा आता संपलेली आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर तो फलंदाज चौकार घेऊन गेलेला आहे. दरवेश भाऊ धाडवे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस पंचांसाठी. म्हणजेच पंच या ठिकाणी चांगलीच कामगिरी करतायत. नितीन वेताळ यांच्यासाठी ते 500 रुपयाचं बक्षीस दरवेश भाऊ धाडवे यांच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षात जमा झालेलं आहे. आणि सर्व आर्थिक उलाढाल जी होते त्याची व्यवस्थित तपासणी बुवा पवार करतायत. सर्व लेखन त्यांच्या वतीनं सांभाळलं गेलेलं आहे. फोटोग्राफर जे आहेत त्यांच्यासाठी आता बक्षीस आलेलं आहे ते म्हणजे श्रीकांत भाई गायकवाड. भाई गायकवाड यांच्याकडून 500 रुपये आमचे फोटोग्राफर मित्र त्यांच्यासाठी बक्षीस. राहुल जगताप यांच्यासाठी भाई गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 7 वर पोहोचलेली आहे आणि अजूनही आपण 5 षटकांचं क्रिकेट पाहणार आहोत. सातत्यानं पाहुण्यांच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत. सागर सोळंकी यांच्याकडून जगताप जे आमचे फोटोग्राफर त्यांच्यासाठी 500 रुपये जमा झालेले आहेत. सागर शेठ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जगताप आमच्याकडे
खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं छायाचित्रण आपण पाहतोय. सर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकावर वचक चांगली राहिली तर काय सांगाल पहिल्या षटकाबद्दल? प्रसन्न पाटील ओव्हर द विकेट न हो यावेळेस पंच केलंय. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफचा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण नो मॅन्स लँड. अंडरमॅन सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय आलमबाई पठाणवारजे. मनीष पाटील, सागर शेठ सोळंकी यांच्याकडून सर्वांसाठी म्हणजे समालोचक असतील, अंपायर असतील तर तुम्हाला मेजवानीचं आयोजन आहे. संध्याकाळी रात्रभर बसा प्या, नंतर सकाळी मात्र जा घरी जा. जाताना आपल्याच घरी जा. जर झालं शेजारीचे घरी कडी वाजवाल, बरोबर की नाही? नाही नाही, काय असतं माहिती आहे का, सोसायटी असते ना, सगळे सारखे कलरचे दरवाजे असतात. त्यांना समजत नाही आपला दरवाजा आहे की दुसऱ्या शेजारीचा दरवाजा आहे. दशरथ सर आतापर्यंत तशी वेळ आलेली नाहीये. अजून एक माहिती आम्ही देतोय. तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी सामना होणार नाहीये. बक्षिसाची रक्कम सारखी असल्यामुळे टॉस होईल, लक्षात घ्या. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी टॉस होईल कारण रक्कम एकच आहे, लक्षात घ्या. दरम्यान धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या 9. प्रसन्न आलाय. प्रसन्नच्या या चेंडूवर जर आपण पाहिलं तर धाव मिळाली. 2 धावा तिथे पूर्ण केल्यात. बरोबरच 9 धावा आहेत. शिरू स्ट्राईक एंडला. पुढे ओव्हर पिच चेंडू होता, पुढे टाकलाय. फुल लेन टाकण्याचा प्रयत्न झाला. जसा डब्बा पडला तसाच लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातो आणि बरोबरच व्हाईट बॉलची घोषणा आहे. मनीष सर, व्हाईट बॉल हे भरपूर महत्वाचे ठरू शकतात. अतिरिक्त धावा जेवढ्या पहिल्या डावात तुम्ही रोखू शकता तेवढीच धावसंख्येला लगाम लागू शकतो. मात्र जर काही अतिरिक्त धावा खर्च झाल्या तर त्या देखील महत्वाच्या राहू शकतात या अंतिम सामन्यात. आलमबाई पठाणच्या फलंदाजांनी मागच्या सामन्यात पाहिलंय की कसा खेळ होता. संविधानचा कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा झेल सुटलाय आणि सुटलेल्या झेलचं भुगतान भोगावं लागेल. योगेश सरकार, संविधान ग्रुप, गायत्री 11ला. कष्ट करून कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं अशीच परिस्थिती होती. गोलंदाजांनी संधी निर्माण केली होती. संधी अगदी जवळ आली, नंतर लगेच टाटा बाय बाय करत निघून गेली. हा झेल सुटलाय, मात्र हा सोडलेला झेल कदाचित विस्फोटक होऊ शकेल कारण अशा खेळाडूला जीवनदान मिळालंय जो कधीही होत्याचं नव्हतं करू शकतो. तुर्तास मात्र मिळालेली संधी त्याचा लाभ उठवायचा आहे शिरूला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 11 धावा. पहिल्या षटकाच्या दरम्यान दुसऱ्या षटकाच्या दरम्यान पहिल्या षटकामध्ये शांत संयमी सुरुवात झाली जिथे 7 धावा आल्या. सध्या दोन्ही फलंदाज साथ देत आहेत. प्रसन्नचा पुढचा चेंडू बघूया. पंचांचा हा शाहरुख खानचा अंदाज. व्हाईट बॉल. तर चेतन बाटे जो आयोजन समितीमध्ये आहेत आणि या मैदानावर कित्येक जे प्रेक्षक आहेत त्यांचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत आणि ते फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. चेतन बाटे. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकर साइडला पुन्हा एकदा आदित्य. प्रसन्नला नेमकं झालंय तरी काय, कारण जी इकॉनॉमी प्रसन्नने मागच्या सामन्यात राखली होती ती इकॉनॉमी झाली खराब. सातत्यानं व्हाईट बॉल, नो बॉल. धावसंख्या 13. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते व्हेरिएशन अंगलट येते. मागच्या सामन्यामध्ये आपण कौतुक केलं होतं, कदाचित ते पचनी पडलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळेच इथे थोडंसं व्हेरिएशन करत असताना संघर्ष करतोय. म्हणजे सर आयुष्यात आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा, कारण समोर आदित्य सारखा मातब्बर खेळाडू आणि त्याला रोखणं हे गरजेचं आहे आणि त्याचसाठी हे व्हेरिएशन करतोय. परंतु त्यामध्ये थोडीशी असफलता सध्या प्रसन्नला मिळाली आहे. मात्र तो कमबॅक करणारा गोलंदाज आहे. दशरथ सर, या ठिकाणी प्रसन्न सातत्याने एक्स्ट्रावर जातोय आणि स्ट्रायकरला आदित्य त्या गोष्टीचा फायदा होत चालतोय. येस, नक्कीच प्रसन्न चव्हाण हा एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि हा यस पुन्हा एकदा 11 मान. बघूया जबरदस्त टायमिंग. अफलातून बडका हे देखो. पण तुमचं टायमिंग चुकलं गेलं कारण त्यांनी तंगड्यावरती केल्या होत्या. काय ते दुसरं गाणं लावायला पाहिजे होता. नाही नाही, काय माहिती मनीष पाटील आता हा शेवटचा हात आहे. काय उडवे आडवे नसतील ना उताने नसतील का मग हा जाता जाता थोडासा हात मारून जायचा आहे, बरोबर की नाही? दशरथ मला एक वाक्य आठवलं. माझ्या दोन्ही बाजूला पाटील बसलेत. सबसे कातील आज दशरथ पाटील आणि मनीष पाटील. रातोंगे कातील. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत. या षटकातले 3 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचले 19 वर आणि आता गिअर शिफ्ट केलाय खरं तर आदित्य जाधवने तो षटकार खेचून. आणि पाहूया 30 लय तो आता तशी कंटिन्यू ठेवतोय का रिदम जी आवश्यक असते कुठल्या फलंदाजासाठी. जागा बदलून थोडंसं डावीकडे सरकून हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर होता. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. सिंगल होते. कम्प्लीट स्ट्राईक रोटेट. चांगली भागीदारी गोपी सर या ठिकाणी या 2 फलंदाजांची पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी. धावसंख्या 20.
या षटकामध्ये धावाल्यात एक चौकाराला एक षटकाराला पहिल्या षटकामध्ये अगदी शांत संयमी सुरुवात होती आणि जसा मनीष सर तुम्ही उल्लेख केला की इथे थोडं स्पीडअप केलंय ते करावंच लागणार आहे कारण एक असा गोलंदाज तुम्हाला टार्गेट करायचा आहे जेणेकरून एक चांगलं लक्ष प्रस्थापित केलं जाईल. तुर्तास जर आपण पाहिलं तर धावा झालेल्या आहेत 20 विकेट. मनीष सर विकेटचं आणि सिक्रेट गोपी विकेटचं जाधव खरं म्हणजे तुमच्याकडे आता विकेट आता कारण थोडंसं आक्रमण करावं लागेल कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. पण या ठिकाणी बघा अजूनही हे षटक काही सांभण्याचं नाव घेत नाहीये आणि अजूनही ते लांब लचक षटक म्हणजे बघा प्रत्येक सामना वेगळा असतो आणि मागच्या सामन्यामध्ये प्रसन्नचा दबदबा होता 2 षटक हाताळणीचा त्यांना मौका Yes, मिळाला नक्कीच. होता आणि आता हे पहिले षटक आहे जे संपण्याचं नाव घेत नाही. धावसंख्या 21 झालेली आहे. आलमबाई पठाण वारजे या संघाची पुढचा बॉल प्रसन्न लेंथ बॉल ड्राईव्ह केले पण जास्त ताकद नव्हती पण दरम्यान बघा थ्रो थोडासा अपीश फ्री हिटचा फायदा फलंदाजाला उचलता आलाय. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा वापर व्यवस्थित होतोय. तेवढा चांगला थ्रो होता. मनीष सर तुम्ही उल्लेख केला की मागच्या मॅच मध्ये प्रसन्न पाटीलचा दबदबा होता मात्र या डावामध्ये आणि त्याने धावांचा दबदबा सुरू केलाय मनीष असं म्हणायला पाटील हरकत या नाहीये. स्पर्धेची ही काय बघा आता हे लाईट बघा कशी म्हणजे अत्याधुनिक आहे सगळ्या गोष्टी याच अत्याधुनिक मॉडर्नाइज आणि ते असायलाच हवं. आपण काळानुरूप ते बदल केलेच पाहिजे. पुन्हा एकदा प्रसन्न होतं विकेट यावेळेस वेगानं पण तितक्याच दप्पट वेगानं मला तर फक्त मारामारी जमते आणि या ठिकाणी तोडफोड मैदानाच्या बाहेर हा बॉल षटकार साधावा. आदित्य मनीष पाटील अंपायर इकडे या जरा तिकडे नाचून काय मला झाटे मिळणार. अरे इकडे या बाबा ये इथं शेठ लोक बसले तो. बघा पुन्हा एकदा मी माझ्या लाडक्या प्रेक्षकांना निवेदन करतोय विनोदी बुद्धीने समालोचन आहे का विनोदी बुद्धीने समालोचन आहे का कोणीच वाईट वाटून घेऊ नका. दर्शक पाटील जर तुमच्या मनोरंजनासाठी आहेत तर विनोदी बुद्धीने हे समालोचन एन्जॉय करा. मराठी भाषा वळवावी तशी वळते पळवावी तशी पळते आज ती पळवली जाते आणि हा संपूर्ण घाट तुमच्यासाठी आहे त्यामुळे कुणीही चुकीचा अर्थ काढू नका. मात्र मॅचच्या दिशेने जाऊया. धावसंख्या 28 आहे. एकही गडी गमावलेली नाही. अद्याप विकेट आली नाही. पुन्हा एकदा अंगद येतोय. शिरू लोहार खूप चांगल्या पद्धतीने सीट झाले मात्र आदित्य आपला क्लास दाखवतोय. दरवेशी धाडवे यांच्याकडून पंचांसाठी 1000 रुपये आमच्या समालोचन कक्षात जमा झालेले आहेत. फिंगर रोल केली होती या बॉल साठी. उद्देश भाऊ गोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. जो फलंदाज या षटकात षटकार खेचेल त्यासाठी 500 रुपये आहे. येस येस 1000 रुपये गेट फ्रॉम नाव काय बा या धाडवे साहेब धन्यवाद. येस मंडळा आभारी आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा खरं मग बॉल आहे. तुमच्याकडे येताना ना कंडक्टरची बॅग आणायला पाहिजे हो बरोबर की नाही. पुढच्या वर्षी सिमेंटची गोणी घेऊन या. नक्की नक्कीच सिमेंटची गोणी नाही खिसेदार शिजवतो टेलरकडे 100 खेशे शिवा. येस नक्कीच. तर पुन्हा एकदा वळूया अपडेट्स घेऊया. अंगदने या षटकाची सुरुवात 2 डॉट बॉल्सने केलेली आहे म्हणजे मागच्या 2 षटकात धावसंख्या होती 28 विच इज गुड स्टार्ट बाय टीम आलमबाई पठाण 11. स्ट्रायकरचा शेरू लोहार आहेत. पुन्हा एकदा कॅप्टन अंगद पाटील वेगाना स्ट्रोक खेळलाय निमिडॉनला झेल टिपण्यासाठी क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि ही पहिली विकेट मिळता राहिली आणि आता प्रसन्न पाटीलचा हा सामना मात्र पाठ सोडत नाहीये. येस येस खरा फटा खरा फिल्डिंग म्हणजे काड्या साड्याला काला ब्लाऊज मॅच. शिरू लोहारला सातत्याने जीवनदान मिळते. याआधी मनीष पाटील सर आपण पाहिलं की जीवनदान मिळालं होतं आणि हा चेंडू देखील एक सोपा झेल होता मात्र तो देखील सोडला गेलाय. आज कदाचित शिरू लोहार आपलं भाग्य घेऊन आलाय. तसेच 2 झेल शिरूचे सोडलेत. येस नक्कीच खरं म्हणजे हा झेल व्हायला हवा होता. कॅचेस विनिंग द मॅचेस. येस मच्छिंद्र भांगडे येस 500 रुपये आलेत. बघूया आमचे गोपी जाधव असतील मनीषजी पाटील असतील. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळा एलिव्हेशन होतो बॉल मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये पण स्लो अँड स्टेडी का होईना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फटकेबाजी सुरू आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये पण जसा वेळ मिळतोय आदित्य आणि शेरू गिअर शिफ्ट करतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या 30. विकेट महत्वाची असणार आहे. आपण जर योगेश सरकार 11 गायत्री
योगेश सरकार गायत्री 11च्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी विकेट महत्वाची आहे. दोन्ही फलंदाज सद्यस्थितीमध्ये सेट झाले. 3 षटकांच्या दरम्यान आतापर्यंत 30 धावा आहेत. मनीष सर एका मजबूत स्थितीमध्ये. दशरथ सर फलंदाजांनी सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाजांना एखादा ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. नक्कीच ब्रेक थ्रू. विकेटसाठी दाही दिशा फिरेविषयी जगदीशा. बरं की नाही. गणेश भाऊ मोहिते यांच्याकडून एक बक्षीस गोलंदाजांसाठी आलेले आहे विकेट हॅट्रिक साठी. कुठलीही हॅट्रिक चौकारांची षटकारांची विकेटची सन्माननीय गणेश भाऊ मोहिते आणि यांच्याकडून मनीष बक्षीस आहे. पाटील खरं म्हणजे किती गणेश भाऊ मोहिते यांच्याकडून 1000. कुठलीही हॅट्रिक उद्या विकेटची येस अतुल भाऊ चौकारांची, मी काय म्हणतो षटकारांची. जरा प्रेक्षकांसाठी जरा ऐवज तरी लावा जरा प्लीज. काय 200 रुपये तरी लावा. एक टीन तरी आला पाहिजे हो. 500 पाहिजे. क्या बात ऐवज आहे. 500 रुपये प्रेक्षकांसाठी असेल. LBW ची अपील करून चालणार नाही कारण या स्पर्धेत LBW बाद देता येणार नाही तसा नियम आहे. दरम्यान बॉल जातोय मागे थर्डमॅनला. लेट सी पंचांचा निर्णय येतोय का. डिक्लेरेशनची 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते पसते ती म्हणजेच 31. अंगदचं हे षटक प्रभावी राहिले. पहिले 2 चेंडू निर्धाव होते त्यानंतर त्याने 3 धावा खर्च केल्यात आणि त्याही सिंगलच आहेत. मोठ्या फटक्यापासून या षटकामध्ये थांबवलंय. मात्र विकेटचा शोध अद्याप राहणार आहे. विकेट मिळणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला शिरू आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून नाहीये. मात्र 2 जीवनदानानंतर तो खेळतोय. इथे मात्र वरती आलेला बॉल समोर ढकललाय. एकदा मेल लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचतोय. सिंगल मिळते. कोणतीही जोखीम आता शिरूने स्वीकारलेली नाहीये. एकेरी धाव इथे देखील मिळते. बरोबर धाव फलकावर जर आपण नजर टाकली तर 32 धावा आहेत. षटक इथे संपुष्टात आलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. मनीष सर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 32. विकेट मात्र अद्याप आलेली नाही. 1982 ला दशरथ पाटील सरांनी समालोचन सुरू केलं होतं आणि आता जवळपास 43 वर्ष झालेली 43 आहेत आणि रबर बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही करताय म्हणजे नाही, मागच्या नक्कीच. 43 मी वर्षांमध्ये. मगाशी सांगितलं की अशी स्पर्धा मी माझ्या जीवनात पहिली स्पर्धा असेल. एवढा प्रेक्षकांचा प्रचंड कधीच बघितला नाही. मान्सून मध्ये ना रबरी बॉल जास्तीत जास्त कोणाचे नाव सांगणारे असतात. दुसऱ्याने काय देणं घेणं नसतंय. फक्त प्लेल असतात ना खेळणारे असतात. आता मी अजून काय बोललो असतो पण स्पर्धा लाईव्ह आहे. म्हणजे दशरथ पाटलांना बोलवायचंय म्हणून म्हणतो मी मनीष पाटील साले टेस्ट परवडली पण साले युट्यूब नको. बरोबर की नाही. चला वेळ मिळेल तसं आपण पुन्हा एकदा दशरथ पाटील यांच्याकडे मनीष वळणार सर मला एक प्रश्न पडलाय. दशरथ सर हे सगळं येतं कुठून. नाही हे काय गॉड गिफ्ट. गॉड गिफ्ट आहे. येस गॉड गिफ्ट. चला रोहन करत बॉलिंग ट्रॅकवर आहेत 4थ्या षटकासाठी. यावेळेस स्ट्रेट हिट सीधी बॅट नो बकवा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकारचा पाटील बर हाय का आह बर हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का कस काय पाटील बर हाय का सांग बर हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. थँक्यू. अगदी आमच्या दोन्ही पाटील समालोचकांना साजेसं गाणं आहे. या डीजे ऑपरेटर क्या बात आहे. मात्र हे काय माहिती मी सगळ्यांचे खुश मी मालामाल केले. बघूया कोणी कलाकार असू द्या या स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाची स्पर्धा असेल. शेरू लोहार दाखवतोय आपली ताकद. बॉलला उडवलं एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार आणि आता शेरू लोहार शो स्टार्ट. शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है. मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम छम छम. नंतर 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 सागर भाऊ बलकवडे यांच्याकडून ऑडियन्स यस खरं म्हणजे मनीष पाटील डीजे ऑपरेटर 500 रुपये आलेत प्लीज. डीजे ऑपरेटर अजूनही दर्जेदार गाणी वाजवा. तुमच्याकडे 500 रुपये आलेत प्लीज. यावेळीला गुडघा टेकवलाय. खरं तर क्रॉस बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळीला चेंडू वेगाने पडदा फाडू नका तिथं. कोणी डोकं बाहेर काढू नका प्लीज. सांगाय नका लावू. मागच्या बॉलवरचा चौकार त्याआधी षटकार रोहन खरात जो सर्वाधिक प्रभावी गोलंदाज मानला जातो त्याच्यावर हल्ला केलाय. बॅकफुटला गेलाय. पुन्हा बॉडी रोल केली आणि बरोबरच डीप स्पेलिंगला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याने बॉलकडे पाहिलं आणि बॉल मात्र त्याला टाटा बाय बाय करत निघून जातोय. चौकार आलाय. धन्यवाद. नंतर नंतर उद्देश भाऊ गोरे यांच्याकडून या षटकात प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस फलंदाजाला मिळेल. अतुल भाऊ मी काय म्हणतो जरा प्रेक्षकांना जरा दाखवा जरा थ्रू कॅमेरा. म्हणजे एवढी बाबा पब्लिक आहे इथं. क्विक लाईव्ह स्पोर्ट्स वर Yes, आपण yes, या नक्कीच. ओव्हर ब्रेक मध्ये प्रेक्षकांची खरं संख्या म्हणजे अतुल भाऊ तुम्ही ड्रोन आणायला पाहिजे होता बघा आज. कारण एवढी मोठी स्पर्धा आहे म्हणजे कमाल आहे. ताकद आहे शेरू लोहार कडे. मार्केट जाम केलं जाते. सुरुवात केली होती आदित्य जाधवने. शेरू लोहार आता दाखवतोय आपली पॉवर. षटकार
येस आलम भाऊ पराड सुस्थितीमध्ये आहे. पठाण पठाण आलम भाऊ पठाण. स्कोर झाला तब्बल 52. 52 अर्धशतक क्रॉस्ड. 2 जीवनदानं मिळाल्याचा फायदा पूर्णपणे Yes. चिरूने उठवलाय आणि अक्षरशः आता Yes. बाजार गोलंदाजाचा तो उठवतोय असं म्हणायला हा हरकत नाहीये. जीवदान शापैकी वरदान जवळजवळ वरदानच आहे. झेल सुटल्यानंतर त्याचा उपद्रव किती असतो याचं हे ज्वलंत उदाहरण. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. हो क्लास फटका. काय टायमिंग बघा. कलात्मक फटका. लोड शेडिंगचा वार बिन होता तरी मी गेली बिजली गावन हाताला आलं न लसूण बोय मी लय घाबरली. लोड शेडिंगचा वार बिन होता तरी मी गेली बिजली गावन हाताला आलं न लसूण बोय मी लय घाबरली. पक्याला धाडलं वाण्याकडून चुल मी पेटवली टाकताना फोडणी धुरान वय मी केवढी गुदमरली. पक्याला धाडलं वाण्याकडून चुल मी पेटवली टाकताना फोडणी धुरान वय मी केवढी गुदमरली. तुमच्यासाठी मी धन्यवाद धन्यवाद. पण तुमचा पंप खाली आहे ना हो. नुसते फवारणी करून फायदा का नाही. त्या पंपामध्ये लिक्विड पाहिजे का नको. उद्देश भाऊ गोरे यांच्या वतीने मागच्या 2 षटकारांसाठी 500 1000 रुपये जमा झालेले आहेत फलंदाज शिरू लोहारसाठी. षटक संपलंय. 26 धावा तब्बल खर्च केले. 3 षटकार 2 चौकार. अंगत रोहन करार भरपूर महागडा ठरला. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 58 धावा. मात्र 2 षटका अद्यापही शिल्लक आहेत. आता रत्नदीप आलाय. शिरू लोहार आणि आदित्य जाधवने पहिल्या विकेटसाठी अतिशय भक्कम पाया रचलाय. चांगली भागीदारी चालली आहे. मात्र इथून गोलंदाज रोखतील का. पहिली 4 षटकं फलंदाज पूर्णपणे हवी ठरलेले आहेत. आता गोलंदाजांना कमबॅक करणं गरजेचं आहे. 5व्या षटकासाठी रत्नदीप आलाय. समोर असतील आदित्य. सर्व प्रेक्षकांचं आम्ही डीडी स्पोर्टच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. टाळ्या होऊन झालं प्रेक्षकांना तुमच्यासाठी. येस येस या स्पर्धेसाठी तुम्ही जी नेहमीच संख्या दाखवलेली आहे. मानाचा करंडक तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण ही स्पर्धा प्रेक्षकांनी पूर्ण जगभर पोहोचवलेली आहे. तर सर्व प्रेक्षकांचं डीडी स्पोर्टच्या वतीनं मनपूर्वक आभार. उद्देश भाऊ गोरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आता 500 रुपये. यस रेफरल आलेला आहे फॉर. कुठे पडला हे बघायचंय का. चला बॅट एज का. येस बॉल बम झालाय की आपण चेक करणार आहोत. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांची आपण चर्चा करत होतो. दशरथ सर बॅटचा संपर्क झालाय ना. हा बॅटचा संपर्क झालाय पण त्यानंतर बॉल ग्राउंड कनेक्ट होऊन कॅच कलेक्ट झालाय का त्याची आपण चाचपणी करणार आहोत. सिक्स सिग्मा रिसॉर्ट जो आहे आयोजकांना विकी भाऊ लोकरे यांच्याकडून आयोजकांना पार्टी आहे. स्टेजची व्यवस्था आहे विकी भाऊ लोकरे यांच्यामध्ये. 6 सिग्मा रिसॉर्टला आयोजकांना पूर्ण सर्व आयोजकांना स्टेजची सुद्धा अरेंजमेंट आहे. म्हणजे 2 दिवसांचं नियोजन लागलं आयोजकांचं. म्हणजे आयोजकांना पण सुद्धा काहीतरी मिळालं पाहिजे. आणि विकी भाऊ श्रम परिहार आणि स्नेह भोजन ते विके भाऊ लोकरे. सुदर्शनचे केदार. चला आपण यायचंय मुख्य मंचावर. एज लागून बॉल बम झालेला आहे. चला बॅटर इज सेफ. चला बॅटर इज सेफ. दरम्यान रत्नदीप 5व्या षटकासाठी आपण पाहतोय. चांगली सुरुवात रत्नदीपची पाहायला मिळाली. स्कोर झालेला आहे 58 विच इज गुड स्टार्ट बाय आलमबाई पठाण 11. म्हणजे अंतिम लढतीमध्ये चुरस प्रेक्षकांना 100% पाहायला मिळेल. एका चांगल्या धावसंख्येची जी गरज होती ती मात्र आतापर्यंत उभारली गेली. परंतु सातत्यपूर्ण येणारी जी काही षटकं आहेत तिथे देखील हाच खेळ सातत्यपूर्ण ठेवणं गरजेचं आहे. रत्नदीप आलाय. या चेंडूवर कोणतीही धाव आलेली नाहीये. डॉट बॉलने त्यांनी सुरुवात केली आहे. मात्र शिरू लोहार आणि आदित्य जाधव हे दोन्ही सेट झालेत आणि आता त्यांना हा बॉल फुटबॉल सारखा दिसायला लागलाय असं म्हणायला हरकत नाहीये. दशरथ सर सर आता हा बॉल फुटबॉल सारखा मोठा बॉल दिसतोय बॅट्समनना. येस येस धन्यवाद. अतिशय समोर खेळाय. लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने पोहोचेल तोपर्यंत लॉंग ऑनला खेळाय. आदित्य होता स्ट्राईक एंडला. 1 धाव मिळते. एकेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 59 धावा. एका चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय योगेश सरकार गायत्री 11 कडून घेतला गेला. मात्र अद्याप गोलंदाजांना
एकही विकेट घेता आलेली नाहीये आणि ती खूप जमेची बाजू मनीष सर सध्या पहिल्या डावात पाहायला उल्लेख मिळते. खूप चांगला गोपी सर आपण केलेला आहे की सर्व गोष्टींची सारासार आपण चर्चा केली तर विकेट फॅक्टर काही कॅच होत्या पण त्या कलेक्ट झाल्या नाही आणि म्हणूनच ते टेन्शन कदाचित वाढेल. योगेश सरकार, गायत्री 11 संविधान ग्रुपचा बॉलर तयार. रत्नदीप आपण बार होता पण तो नियंत्रणामध्ये नव्हता आणि पंच तो आगळा वेगळा निर्देश देतील वाईट बॉलचा. हॅलो हॅलो अजून जरा ताना जरा नाही म्हणजे काय झूम करतो इकडे बघूया म्हणजे सामान कसं क्लिअर दिसेल हो. सामान म्हणजे स्टम्प्स समोरचे नाही का. एक्स्ट्राची वाढ होते. गेले 3 दिवसांचा खेळ प्रत्येक चेंडूची योग्य अपडेट आपण म्हणतो धाव संख्या नोंदक विकास निवळकर सर देखील तेवढं चांगलं कामकाज करतायत. त्यांचं देखील मनीष सर कौतुक करणं गरजेचं आहे. परंतु प्रत्येक चेंडूची इत्तमभूत अपडेट आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. धन्यवाद विकासजी, आपले देखील आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे धावसंख्या पुढे जाईल. धाबा झालेला आहेत 61 धाबा. आम्ही आभार व्यक्त करतो आमचे सर्व पाहुणे सन्माननीय दिनेश उर्फ पिंटू भाऊ धाडवे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका, सन्माननीय बाळासाहेब ओसवाल माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका, सन्माननीय भीमराव साठे शहराध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे यांच्या वतीनं आम्हाला सर्व बक्षिसांची रक्कम पुरस्कृत झालेली आहे. त्याचे सन्माननीय गणेशभाऊ मोहिते यांच्याकडून युट्यूबचं सौजन्य, सन्माननीय भाई गायकवाड यांच्या वतीनं सर्व ट्रॉफीचं सौजन्य. हुक करण्याचा प्रयत्न, बॉल 1 बाउन्स घेईल आणि जाईल सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. खूप चांगल्या पद्धतीने बॉडीला रोल केलं आणि बरोबरच हुकचा चांगला फटका पाहायला मिळाला कारण धाबांची भूक लागली. आदित्यच्या खात्यामध्ये 4 धाबा ऍड होत आहेत. धाव संख्या 65 वर आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही. अंतिम सामना आहे. गावीला मात्र टो क्रशिंग यॉर्कर त्याला ड्राईव्ह केले, मिडॉन मधून बॉल जातोय. प्रयत्न चांगलेत, एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता मात्र यावीला थांबवलंय. एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धाव संख्या स्कोर कार्डवर 66 धाबा, बिनबाद 66 धाबा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक चालू आहे. 5वं रत्नदीपचं धावसंख्या आहे 66 आणि दोघही फलंदाज आता आत्मविश्वासाच्या चरणसीमेवर आहेत. 1 चेंडू शेवटचा बाकी आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या 5व्या षटकातला. रत्नदीप बॉलिंग ट्रॅकवर आहे. स्ट्रायकर एंडला शेरू लोहार जरी ते उशिरा सुरू झालेत पण आता ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. ऑन साइडला बॉलला रोल होऊन खेळायचं होतं. बॉल डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केले. थ्रो अप टू डेट. स्ट्रायकर एंडला लेग बायच्या मिळतात या 2 धावा. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 68. एकही गडी न गमवता टीम आलमबाई पठाण. आमचे जे सर्व कॅमेरामन्स आपल्यासाठी एक विनंती वजा सूचना आहे. हा जो संपूर्ण प्रेक्षक वर्ग आणि या संपूर्ण दर्दी प्रेक्षकांची मानाचा कर्णकासाठी असलेली जी गर्दी आहे त्याचा देखील व्हिडिओ आम्हाला पाहिजे अशी आयोजकांकडून विनंती वजा सूचना आहे. युट्यूबला देखील ते संपूर्ण चित्र दिसतंय. आपण सातत्याने त्यावर देखील एक नजर टाकूया. मात्र तो संपूर्ण व्हिडिओ देखील आम्हाला मिळेल याची देखील आपण काळजी घेऊया. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 5 षटकांचा केस संपलाय. सद्यस्थितीमध्ये मनीष सर फलंदाज पूर्णपणे हवी ठरलेत आणि आता डेथ ओव्हरमध्ये शेवटचं षटक पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. आतापर्यंत 68 झाले. येणाऱ्या 6 चेंडूंकडे पाहता किती धावांचं लक्ष इथे सेट केलं जाऊ शकतं. दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास पाहता, दोन्ही फलंदाजांची या डावावर पकड पाहता मला असं वाटते की 85 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बॉलिंग ट्रॅकवर भावेश नाईक येत आहेत. दारावेचे हे सुपरस्टार. चला पोरांनो पळा, जरा जोरात पळा आणि बाहेर व्हा मैदानाच्या. लगेच या. सामना संपल्यावर बॉल वाटप आहे. सर्वांनी मंचाच्या डावीकडे थांबा. शेवटच्या षटकासाठी भावेश नाईक, पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर एंडला आदित्य. धावसंख्या 68. चुकलेत, पावलं चुकली आणि त्याचमुळे बॉल डिलिव्हर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बघा हा डेड बॉलचा इशारा पंच वेता सरांच्या वतीने आलेला आहे. स्ट्रायकर्स एंडला आपण अक्षय निर्मल सरांना पाहतोय. वैभव सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. पुढचा बॉल हो यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅटची टॉप एज आणि काय झेल टिपला अक्षय पवार. झेल टिपला आणि हा पहिला विकेट 6व्या षटकात. सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 कर नीचे का चोर, चांदी की डाल पर सोने का मोर.
भाऊ माकोडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस अक्षय पवारला आपण देणार आहोत. अक्षय पवारने तो झेल टिपलाय. मनीष सर झेल नक्कीच चांगला होता, परंतु त्यापेक्षाही दर्जेदार डान्स आम्ही पाहतोय. देवांश ट्रॉफीचे आयोजक आमचे बंटी भाऊ तिकोने यांचा डान्स आम्हाला पाहायला मिळाला. आज सर्व काही पाहायला मिळणार आहे, सगळं काही ओके झालंय. मात्र मॅच देखील तेवढीच ताकदीने चाललेली आहे. पहिल्या डावमध्ये फर्स्ट विकेट मिळाली आहे, जिथे धावसंख्या आहे 68 धावा. अखेर सुरुवातीचे गोलंदाज कमिट कुठेतरी मागे पडले. त्यानंतर तुमचा जो एखादा हुकमी एक्का असतो, ज्याला तुम्ही फलंदाज म्हणून टीम मध्ये दाखल करता, मात्र ऐन वेळेला त्याला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं. आणि अशीच गोलंदाजी सध्या भावेश नाईकच्या खांद्यावर आली आणि त्याने मात्र एक महत्वाची विकेट ब्रेक थ्रू मिळवून दिला. मनीष सर, शेवटच्या षटकामध्ये या गोष्टी आवश्यक आहेतच आणि भावेशचं पाऊल चुकलं होतं, पण त्यांनी तर पाऊल व्यवस्थित ठेवलं. पण सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आल्या सुंदर घाडगे लावायचं. षटकार तर क्रेझी बॉईज कडून षटकारांच्या तिकडीसाठी 3000 रुपयाचं बक्षीस क्रेझी बॉयच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 74. येस 74 चांगली धावसंख्या. शेवटचं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क को तयार भावेश नाईक फ्रॉम धारावे गाव, एक लेजंड खेळाडू राईनाम हो द विकेट. आणि हा दिशाहीन चेंडू आउटसाइड द लेग स्टंप चेंडूला शॉर्ट पाईन लेगला. पंचांचा इशारा, पंच वेताळ. अरे वा, अजून दानवा, अजून फाकवा जरा, पॅन्ट फाटली तरी चालेल. बघा पुन्हा एकदा आमचे प्रेक्षक सुज्ञ आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आज प्रेक्षकांचा आम्हाला सपोर्ट मिळाला. त्याबद्दल सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. जी साथ आम्हाला प्रेक्षकांनी दिलेल्या डीडी स्पोर्ट्सच्या वतीनं सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दरम्यान धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या आहे 76. आणि अजून एक मैदानाच्या आतमध्ये घालतोय फलंदाज सुधीर घाडगे राडा आणि बोलतोय 6चा पाडा. शेरूने षटकार खेचलाय, माफ करा पण शेरू सुद्धा तेच करतोय. शेरू सुद्धा राडाच घालतोय. आहे देखील बलाढ्य चांगला फलंदाज, दर्जेदार फलंदाज आहे. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल या षटकामधले. अजून बॉल किती आहेत? 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल्स टू गो. शेरू लोहार स्ट्रायकर सेंडला ऑफस्टंपच्या बाहेर सरकले होते. अँगलचा वापर यावेळेस भावेश नाईकने केला. फॉलो करण्याचा प्रयत्न शेरूचा होता. डॉट बॉल. येस चांगला आणि राहिलेले उर्वरित 2 बॉल फ्रॉम भावेश नाईक, पण तो धाव मात्र चांगला आहेत. बघूया या धावा चेस करताना कदाचित बॅड लाईट म्हणजे अंधुक प्रकाश, डिम लाईट, राईट आर्म राहून द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. चेंडू झाला डिबेश पॉइंट, डिबेश कव्हर पॉइंटला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, चेंडू सीमा रेषे लगत आणि मिळतील मोठे 4 धावा. या चांगला फील्ड, चांगला फटका, दमदार स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवला तब्बल 86. राहिला शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, अखेरचा चेंडू. 1 बॉल टू गो. येस अतुल मांगडे साहेब, जर आता उर्वरित जो कार्यक्रम नगरसेविका रुपालीताई धाडवे यांच्याकडून बक्षीस. या शेवटच्या बॉलवर षटकार खेचला तर 500 रुपये. तर हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे. आणि पाहूया आमच्या धाडवे साहेब म्हणजे सौभाग्यवती आहेत, त्यांच्या वतीनं बक्षीस 500 रुपयांचं. धावसंख्या आहे 86. पुण्यात येते काही उणे नाही. बॉलिंग मार्क होता या राईट आर्म राऊंड द विकेट फ्रॉम मिस्टर भावेश नाईक. लास्ट डिलिव्हरी. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. येस आणि मट्टे हा येस वाईटचा रिव्ह्यू. चला रिव्ह्यू वाले. पण काही पण म्हणा दशरथ सर, तुम्ही आता आपला डायलॉग कुठला तो मैदावर नाही तो डायलॉग नंतर काढतो. आता शेवटची इनिंग सगळे आता मला दशरथ सरांचे सर्व हात डायलॉग मारून जातो. सर्व डायलॉग मला पाठ आहे. थोडीफार आवक होईल. पण आता सेकंड इनिंगला तुम्ही नक्कीच डायलॉग आहे का? वाईट बॉल आहे. येस वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचं समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन. टोटल स्कोर 87. आता सर्वांना पैसे भेटले पण आमचा हार उपेक्षित आहे. असंतुष्ट आत्मा आहे. यांना विनंती करतो, ज्यांना कोणाला अतुल जे आमचा कॉमेंटेटर फक्त आपला स्कोरर राहिला, फक्त त्यांची ओटी भरा एकदा शेवटची, दुसरं काय नको.
यावेळेस यस फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला आहे फटका चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि फलंदाज માટે बाद होईल यस मिळेल फक्त एक धाव कोटा संपलाय धाव संख्या 88 ने जिंकण्यासाठी मनीष पाटील 89 धावांचं टार्गेट आणि अजून एक शेरू थांबायचंय शेरू लोहारचं सुद्धा अर्धशतक झालं शेरू बॅट दाखवायचे शेरू लोहार अंतिम लढतीमध्ये शेरूला नक्कीच तो सन्मान मिळेल त्याच्या कर्तृत्वामुळे विकास दादांना अतुल दादा महागणे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस शेरू अगं तू माझी मंजुळी तुला बियाला डोळाला खालती खाली पोळी धन्यवाद स्कोअर झालेला आहे पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 88 आणि 89 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विकी शेठ लोकरे यांच्या वतीनं त्या अर्धशतकासाठी 1000 रुपये आमच्या समालोचन कक्षात जमा झालेले आहे विकी भाऊ लोकरे यांच्याकडून शेरू साठी ते 1000 रुपये शेरूबाई लोहर यांच्याकडून साठी प्लीज आपल्या नंतर कलेक्ट करा आसपास बघूया अप्रोचली 15 धावांचं टार्गेट इक्वेशन आता मात्र अटॅक करावा लागेल रन उठावं लागेल देमाय धरणी ठाय धन्यवाद अतुल दादा महांगडे आणि पुन्हा डीडी स्पोर्ट्स पुन्हा एकदा माझ्यावर तो विश्वास ठेवला अजून मी सांगतोय की पुण्यातली पहिली स्पर्धा फक्त मी एका मॅच साठी होतो आणि यांनी मला आपलंसं केलं तर मी खरंच डीडी स्पोर्ट्सचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो अतुल भाई आम्हाला देखील म्हणते आता फिक्स करणार बघूया आता 99 वर्षाचा करार तुमच्याशी होईल त्याचं काय यस नक्कीच वेताळ भाऊ शेवटची मॅच आहे शेवटचा डाव आहे पहिलीच कॉकटेल जोडी भावेश नाईक आणि योगेश पवार मागच्या सामन्याचा वन मॅन शो वन मॅन आर्मी मॅच फिनिशर गेम चेनर हार्ड हिटर फलंदाज मिस्टर योगेश पवार यांनी अर्धशतक कुठलं होतं या 89 म्हणजे आसपास 1590 म्हणजे 15च्या सरासरीने तुम्हाला धावा चेस करायचा आहेत पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल अटॅक करावा लागेल अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स आक्रमण हे बचावाचं साधन असेल यस मनीष पुढं या स्पर्धेत निरोप घेत आहेत बघूया अतिशय सलग 2 दिवस ज्यांनी अतिशय अफलातून आपल्या अमोघ वाणीतून खुमासदार समालोचन केलं एक तंत्रशुद्ध क्लासिकल कॉमेंटेटर अल्पावधीमध्ये जो ज्याने आपली साथ जोडली म्हणजे मनीष पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करावं मनीष पाटील अतुल यांचा सन्मान करायचा आहे का येस मनीष पाटील त्यांचा यथोचित सन्मान होईल गेली 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकतोय अल्पावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने ज्यांचं आपण समालोचन ऐकलं व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर एका सर्वसामान्य कुटुंबातून सुरुवात करून आज कमेंट्रीच्या दुनियेमध्ये आणि ज्यांनी 2019 ला आमच्या समवेत शुभारंभ केला नंतर मात्र अल्पावधीत ते अतिशय लोकप्रिय झाले बऱ्याचशा स्पर्धा खरं म्हणजे पुण्यामध्ये त्यांना फार मागणी आहे
मनीष पाटील सरांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत मानाचा करंडक 2025 मध्ये आणि तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो धाडवे साहेब ना कोण आदरणीय अतुल कोणाच्या तबे पिंटू भाऊ दाडवे यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आपण करणार आहोत मनीष पाटील सरांचा. यस या स्पर्धेचे दमदार आमचे पुरस्कर्ते बॅकबोन आधारस्तंभ आमचे धाडवे साहेब यांच्या शोभा हस्ते त्यांना सन्मानित करा. बघूया चला दुसऱ्या बाजूने मॅच सुरू करायची आहे. मॅच ऑफिशियल्स बॅट लाईटची कोणती सबब आपण ऐकून घेणार नाही आहोत. विनंती आहे चला मॅच लगेच सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. या दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असा ज्यांच्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे असे कार्य सम्राट विद्यमान नगरसेवक पुणे महानगरपालिका सन्माननीय पिंटूबाई धाडवे साहेब यांच्या शुभ हस्ते मनीष सुमित भाऊ तापकीर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. माननीय नगरसेवक पिंटू भाऊ धाडवे, माननीय नगरसेवक बाळासाहेब वसवाल, माननीय सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ जोगदंड, माननीय सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भाऊ माकोडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष माननीय विकास भाऊ लवटे, माननीय सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ मोहिते, तसेच उद्योजक माननीय सागर शेठ सोळंकी या सर्वांच्या हस्ते माननीय विके शेठ लोकरे सर्वांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद धन्यवाद. चला योगेश पवार आणि भावेश नाईक ही पहिला जोडा मैदानामध्ये जाणार. पहिल्या जोडीचं आगमन अतिशय भरवशाची विश्वसनीय जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल पहिला षटक प्रगती पदावर पहिला फलंदाज संदेश पार्टे. दशरथ सर 89 लक्ष ठेवलेलं एक चांगली फाईट. टार्गेट नक्कीच करणे का दुसरा डाव तुम्हाला खेळायचा आहे कारण थोडेसे आता खेळपट्टी नक्कीच पोषक होते गोलंदाजांना. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. संदेश भाऊ पार्टे खेळेल पहिला चेंडू. भुया धारावे गावचा हा अतिशय स्टार फलंदाज मिस्टर भावेश नाईक. या ठिकाणी माननीय विशाल भाऊ जाधव यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या नुकतेच जी मान्सून स्पर्धा झाली धारावेची कार्निवल स्पर्धा त्याच्यामधल्या हा मॅन ऑफ द सिरीज चा बाईकचा मानकरी. पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा खेळेल मिस्टर भावेश नाईक. निखिल जे वेताळ असतील राईट नंबर राऊंड द विकेट. भावेश नाईक आलेला बघूया टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर. आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली. धन्यवाद धन्यवाद. यस अतिशय दमदार सुरुवात. स्वप्नील महाकोडे यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. क्या बात आहे. ही पुणेकरांची खासियत आहे. येतात ते पैसे घेऊनच येतात खिसे भरून येतात. येस प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. येस कोण दरवेज बाजा धानवे यांच्या तर्फे बघा प्रत्येकाला बक्षीस. एकही वंचित नाही उपेक्षित नाही. बॉलिंग मार्क होता या संदेश पाटे खेळेल भावेश नाईक. इज बॅट ऑनिंग 6 रन्स. नॉन स्ट्रायकर योगेश पवार 8 टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर्स 6 रन. जशास तसे प्रत्युत्तर टिट फॉर टैट. इट का जवाब पत्थर से बॉलिंग मार्क पर तैयार. राइट आर्म राउंड द विकेट. हो यस पुन्हा एकदा स्लोअर वन. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. तर असा कमबॅक करावा लागेल गोपीजी. राइट आर्म राउंड द विकेट. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. दमदार आयोजन भन्नाट स्पर्धा आणि हा यस तसा चेंडू. यस बघा हे चेंडू यांना जमत नाही कनेक्ट होत नाही. अप्रतिम डिलिव्हरी प्रत्येक डॉट बॉलला. विकी शेठ लोकरे यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. 100 प्रत्येक डॉट बॉल 100 रुपये. आणि आदरणीय पिंटू भाऊ धाडवे यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपये. म्हणजे आज मिळते 600 रुपये. सागर शेठ सोळंकी यांच्याकडून देखील 500 रुपये डॉट बॉल साठी. म्हणजे टोटल झाले 1100 रुपये एका डॉट बॉल साठी.
म्हणजे अर्धा किंगफिशर माईलचा बॉक्स येईल. पिंटू भाऊ दाडवे यांच्याकडून 1000 रुपये क्या बात विकेट आहे. साठी. विकेट साठी 1000 रुपये. डॉट बॉल साठी 1100 रुपये म्हणजे टोटल मिळते 2100. बॉलिंग मार्को संदेश पार्टे. राईट आर्म राहून दे फेकेर पुन्हा एकदा चांगलं आक्रमण बघूया. जबरदस्त टायमिंग आणि हा दुसरा षटकार काय म्हणा फटक्यामधील या फायरिंग बघायची काय. बॅकफुट पंच. बॅकफुटला गेला आणि त्यानंतर पंच नाही, हा सुपर पंच होता Yes, भावेश नक्कीच. नाईकचा. आणि संघाची धाव संख्या 12 वर टार्गेट पाहिजे तुम्हाला. षटका माग 15चं टार्गेट आहे गोपीजी. म्हणजे अजूनही बॉल बाकी आहे, तब्बल 2 बॉल बाकी आहे. 2 balls टू गो फ्रॉम संदेश पार्टे. भावेश नाईक इज बॅटिंग ऑन 12. आणि हा येस पुन्हा एकदा लेट कट. आणि म्हणा 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 14 वर. वाईट टाकला तर 200 रुपये, नो टाकला तरी 200 रुपये विकास भाऊ लवटे यांच्याकडून. क्या बात आहे. ज्याला नापास झाले तरी पैसे म्हणजे कमाल आहे. याला असा बापूस पाहिजे पोऱ्याला नाही का. नको अभ्यास कर तुझी आयला तुला गाडी घेऊन देतो. हॅलो पिंटू भाऊकडून डॉटला बी 1000 रुपये. ही शरद पवार सारखी उलटी चाल. सागर शेठ कडून 1000 रुपये. यस आणि विकेटला पिंटू भाऊकडून 1000 रुपये. यस आणि वाईट टाकला तर 200 रुपये विकास भाऊ लवटे. म्हणजे आरामशीर किंगफिशर माहिले गेल. ओह यस ग्रेट Dot ball. डिलिव्हरी. पुन्हा एकदा खोला टाकले चेंडू. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. धावा आल्या 14 धावा. टार्गेट पाहिजे 15चं म्हणजे सुरुवात चांगली आहे. तसे वाईट म्हणताना नाही. 3 डॉट बॉल आले, 2 षटकार आले. सुरुवात चांगली आहे. 14-15चा आस्किंग रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट आहे. त्याच्यानंतर मात्र 14 आले. मी या स्पर्धेमध्ये बघितलं की उधारी नाही, बरोबर की नाही. रोख व्यवहार. जीपे पण नाही. त्याला संडासामध्ये हागला तरी जीपे. त्याला 5 रुपये खिशात नाही. कमाल झाली. रोख बाय टोक. येस नाही खिशात पैसेच घेऊन येतात हो. मारामार नको बस. एक आपण भले 2 बियर कमी पिऊ पण यांचा बरोबर यांचं पहिलं पोट भरू. काय आहे माहित आहे. स्वतः बावडीचं पाणी पिणार, दुसऱ्याला बिस्लरीचं पाणी बांधणार. स्वतः चणे वटाणे खाणार व दुसऱ्याला काजू बदाम खायला करणार. याला म्हणतात दानशूरता. चला बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. पहिल्या षटकात 6 चेंडू 14 धावांची लय लोट. दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. विद्यमान सामना शेवटची लढत. शेवटची भैरवी. शेवटची मांदियाळी. विकास राठोड. पहिल्या बॉलला जर विकेट घेतली तर स्वप्नील भाऊ माकडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज. विकास राठोड षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. धावा पहिल्या षटकात 14 धावा खेळेल योगेश पवार. आणि हा चेंडू पुन्हा खोदून काढलाय. चेंडू गेला मिड ऑफला. डॉट डिलिव्हरी. यस डॉट साठी आहेत ना. आहेत ना. आहेत. अच्छा नाही काय असतं माहित आहे. प्रत्येक डॉट बॉलला विकास शेठचे सागर शेठ कडून पिंटू महागडे यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपये. यस धन्यवाद. अजून जरा पाठवा जरा. डॉटचे पैसे जाता जरा बरोबर की नाही. क्या बात आहे. दमदार. विकास राठोड संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदावर. हो योगेश पवार स्टाईल. मागच्या सामन्याची कन्सिस्टन्सी जे सातत्य जे कंटिन्युएशन आहे ती ठेवेल का याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. गोपीजी काय म्हणाल. यस क्या. अरे बाबा ये बाबा ये अंपायर काय झालं. लिक्विड संपला. अंपायरचा पेट्रोल संपून देऊ नका. इथं पेट्रोल संपणारा पब्लिक नाहीये. मग लिक्विड संपू फायदा घरी कसा व्हायचा बरोबर की नाही. आपलं सामान ताट पाहिजे नाही तर आपली जमीन दुसरा शेतकरी कसा यायचा बरोबर की नाही. भाऊ बरोबर की नाही. बॉलिंग मार्क होता या
षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर विकास राठोड. पोरांनो लवकर जा प्लीज, थांबू नका. विकास भाऊ लवटे यांच्याकडून व्हाईट बॉल किंवा नो बॉल साठी 200 रुपये आहेत. क्या बात आहे. येस येस आउटसाइड ॲप्स्टम पुन्हा एकदा. येस क्या बात आहे. वाईटचा इशारा सवयीनं मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा, एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 21-21. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 89 रन्स, म्हणजे प्रति षटकामागे 15 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. माझे समवेत गोपीजी जाधव यांनी अतिशय फ्रॉम रत्नागिरी, जे त्यांचं वास्तव्य सध्या पुण्यामध्ये आहे, मनीष पाटील असतील. वाईड हॅट्रिकला 1000 रुपये विकास भाऊ लवटे. आणि हा यस पहिलाच गडी गरज. जश्न चला है जश्न चलेगा, ये हो टगर वो हो टगर मैं न रुकेगा. आइला रे आइला हाथीचा माइला, आइला रे आइला हाथीचा माइला. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा. जश्न चला है जश्न चलेगा, ये हो टगर वो हो टगर मैं न रुकेगा. हॅलो जरा विकास भाऊ जरा भाऊ जरा सावकाश मारा, जर नेम चुकला. 1000 रुपये दरवेश बाबा दाडवे यांच्याकडून विकेट घेतल्याबद्दल. पहिला गडी गरज, पहिला हदरा, पहिली लागलेली अवदसा. 7.5 नाथ नष्टर पनवती, पहिला मुतखडा बाजूला किन्नमध्ये अडकलेला. प्रथम विकेट स्वाहा. स्वप्नील लाकुडे यांच्याकडून अंपायर साठी 500 रुपये आलेले आहेत. थँक्यू अंपायर. येस वेताळ भाऊ तुमच्यासाठी 500 रुपये आलेत प्लीज. वेताळ भाऊ 500 आलेत. नाही मग आठवण करून देतो. येस घरी असाच पलगर झोपला तरी चालेल, पण आता नाचाव, बरोबर की नाही. आज नका प्रोग्राम करू. प्रोग्राम म्हणजे जेवायचं. पुढचा ऐकून घ्या जरा. बॉलिंग मार्क तयार. सध्या श्रावण महिना बघूया, पवित्र महिना आहे. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर विकास राठोड. आणि हा ये शॉर्ट पे चेंडू अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू गेलाय शॉर्ट में मिड विकेटला पुन्हा एकच धाव मिळेल. एक से ज्यादा कुछ भी नाही. खरं म्हणजे आता गोपीजी अटॅक करावा लागेल. अंपायर काय चाललंय. अरे बाबा ती जमीन आहे, समजलं ना, दुसरी वस्तू नाही आहे. नाही तर काडी घुसायची आतमध्ये. काय यायला मजा आली, पण काही म्हणा चला. पुण्यामध्ये जी मजा आहे ती दुसरीकडे नाही हो. इथं खरा इंद्राचा दरबार आहे. फक्त थोडे 2-3 अप्सरा पाहिजे होत्या तर मजा आली असते. जे स्वर्गसुख येत आहे तिथे इंद्राच्या दरबारात नाही आहे. येस पुढच्या वेळेला. येस नेक्स्ट. येस नाही बुधवार पेठला आताच बुक करा ना, म्हणजे चांगला माल असेल तिकडनं घेऊन येऊ आताच, नाही का. पहिले अंगावर पैसे द्या त्यांना. येस विकास राठोड डॉट बॉल. हॅलो विकास भाऊ लवट्यांकडून डॉट बॉल साठी 200 रुपये. क्या बात आहे. 200 रुपये 200. बुधवार पेठ म्हणजे हा पुण्यातला दुसरा कामाटीपुरा आहे. टोटल धावसंख्या झाली 23-23. एक बाद 23. रायडा महोदय विकेट तयार. बॉलिंग मार्क पर. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट बॉल अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. विकास भाऊ लवट्यांकडून पुन्हा 200 रुपये डॉट बॉल. ये डॉट बॉल. येस 26 रुपये. क्या बात आहे गोलंदाजाने. कशाला साला कामावर मारायला पाहिजे जायला, इथं साला फुकटच आहे. विकास भाऊ लवटे आणि विकेट शेट लोकरे 200 रुपये. हे 26 रुपये. क्या बात आहे. येस खडे 23-3. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 66 धावांची गरज. चला स्पीडअप करा टीम चला, मीटिंग speed up, नकोय. please. आलमभाई पठाण 11 टीम मीटिंग नकोय. बॅड लाईटची कोणतीही सबब आपल्याला ऐकून घ्यायची नाहीये. दुसऱ्या संघाला याचं नुकसान होईल. येस फेअर गेम खेळायचं आहे, त्यामुळे फार मीटिंग करत बसू नका. येस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा
कारण याच्यानंतर आपल्याला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे, डिस्ट्रीब्युशन सोहळा आहे. त्यामुळे अतुल थोडं मांगडे स्पीडअप करा. यांच्या माध्यमातून हिला मला पहिल्यांदाच आपण जर बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तमाम कार्यकारी पदाधिकारी असतील त्यांना धन्यवाद देतो. अतिशय दमदार स्पर्धा, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, पाहुण्यांचा यथोचित. दशरथ सर, तुम्ही 43 वर्षात जे कमवलं नसेल ते आज एका दिवसात तुम्ही कमवलं आहे आणि त्याचं कारण आहे महाराष्ट्र मी कबूल करतो. यस, मी मगाशी आल्या सांगितलं का असे रबर बॉल स्पर्धा होणे नाही. यस, बॉलिंग मार्को तयार. जतन दरवेश भाऊ धाडवे यांच्याकडून डॉट बॉल साठी 1000 रुपये आलेले आहेत. क्या बात आहे. पहिला चेंडू आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, नेत्र दीपक फटका. चेंडू झाल्यापेक्षा कव्हरला 2 धावा मिळतील. आणि मात्र खरं म्हणजे टार्गेट फार कठीण आहे. या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला लहान मुलं मैदानात आली आहेत, चला लवकर बाहेर चला. लहान मुलं जे आतमध्ये आहेत त्वरित बाहेर या. यस, लहान मुलांना प्लीज विनंती करतो प्लीज. ऐवाज हेल साठी तुमच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज आमचे अतुलजी महांगडे साहेब यांच्याकडून आहे. ऐवाज झेल हे फक्त बक्षीस खेळाडूंसाठी असे, प्रेक्षकांसाठी असे, खेळाडूंसाठी नसे. प्लीज याची नोंद घ्या. जाता जाता अर्धा किलो मटण घरी घेऊन जा, नाही का. हो, लेफ्टा महोदय विकेट. शॉर्ट पिच चेंडू, चाबूक शॉट आणि हा दमदार सिक्सर. येस, फॉर रिव्ह्यू. बॉलची हाईट बीमर साठी आहे का रिव्ह्यू? कशासाठी? बीमर साठी रिव्ह्यू. बीमर साठी. येस, तिसरे पंच इन ऍक्शन असतील. 89चं टार्गेट आहे. आपण पाहतोय डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक 2025चा हा अंतिम सामना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सेकंड इनिंग, दुसरा डाव अंतिम सामन्याचा सुरू आहे. जिल्ह्यातील मिनी वर्ल्ड कप, अतिशय मानाची, अभिमानाची ही भव्य दिवा. फेअर डिलिव्हरी आहे. चला चालू करा गेम. फेअर डिलिव्हरी. चला फार वेळ घेऊ नका. नितीन सर, आपल्याकडे वेळ कमी आहे. प्लीज अलम भाऊ पठाण, तुम्हाला विनंती करतो प्लीज फिल्डिंग लावून घ्या. यस, रिव्ह्यू तुमचा संपलेला आहे. माकुडी यांच्याकडून अजून एक षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. रिव्ह्यू संपलाय प्लीज. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय. 6 षटकारांसाठी 5000 रुपये. विकास भाऊ लवटे यांच्याकडून 6 षटकारांसाठी 5000 रुपये. एक तर मारलाय, अजून 5 मारायचे आहेत. मारले जाणार, नक्की मारले जाणार. हो यस, बॅटची लिडिंग एज. चेंडूला शॉर्ट थर्डमॅनला फ्लाइंग स्लिपला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या, जर शॉटवर शॉट मारला म्हणजे षटकार मारले. चेतन बाटेसाठी देखील 500 रुपये आहेत. त्यांनी चेंडू अडवला, त्यासाठी गणेश भाऊ मोहिते यांच्याकडून 500 रुपये आहेत. तुम्ही मैदानात काही करा, तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. अडवे लोला, उताने लोला, काही करा, याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. करू नका, नाही तर कपडे काढाल, नाही तर दिगंबर अवस्थेत द्याल, नाही का. आम्हाला पण द्या. काही करा म्हणजे परफॉर्मन्स करा. आणि हा शॉर्ट पेजने पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकपास स्क्वेअर एकदा ट्रॅव्हल होईल आणि मिळतील 2 धावा. येस, अटॅक करावा लागेल, रन उठावा लागेल. देमाय धरणी ट्राय. षटकार चौकारांची भाषा बोलायला गोपीजी जाधव, कारण टार्गेट फार तुम्हाला चेस करायचं आहे. षटकार चौकार मारावे लागतील. टोटल स्कोर झाले तब्बल 34, 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 34. काय रे, अतिशय दमदार स्पर्धा झाली. मानाचा करंडक खरोखर काय असतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण. ओहो, ग्रेट स्ट्रोक. अक्षय पवार याचा हा ब्रँडेड, ज्यासाठी तो फेमस आहे, त्याचा हा लौकिक आहे. त्या लौकिकाला साजेसा हा गालावरची लाली ही वाढली कशी, सांग तुला छळते का माझी ही मिशी. फार नको वाकू, अग डोळे नको झाकू, हे फार नको वाकू, अग डोळे. थँक्यू डीजे. समोरच्या टाकीवर जर कोणत्या फलंदाजाने षटकार ठोकला तर त्याच्यासाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. येस, 5000 रुपये समोरची टाकी. आणि बरोबरच मुख्य मंचाची जी कमान आहे, मानाचा करंडक कडून ते 5000 रुपये दिले जाणार आहेत. समोरच्या टाकीवर शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा.
एक धाव मिळते. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली. फैलावली धाव संख्या 41 41 आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजून तब्बल 48 धावांची गरज. ओके जसं सर टाकीवर मारले तर 5,000 आहे. तुम्ही कधी टाकीवर गेलेत का? येस टाकीवर. ओ येस आणि कॉट बिहाइंड. बॅटचा पुसटचा स्पर्श बॅटला चुंबन करून किस करून गेला. कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद झालाय तो. किपरने जो कॅच पकडला त्यासाठी विकी शेटलोकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. क्या बात आहे. प्रत्येकासाठी कॅश प्राइज. चांगला झेल बिहाइंड द विकेट. कॉट बिहाइंड येणारा टोडाऊन द फलंदाज असेल. ह्या षटकामध्ये प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि 6 ला 500 रुपये उद्देश भाई गोरे यांच्याकडून. आणि गोपीजी जाधव 19 बाईकचा पहिला मानकरी झाला रायगड मधला. हा म्हणजे टेनिस विश्वामधला आकाश तारेकर. वंडर बॉय मॅन फ्रॉम पारगाव पनवेल. येस मॅनगाव प्रारमा. येस अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज. अंपायरला आता दरवेळी भाऊ दाडवे यांच्याकडून 500 रुपये जमा. येस आणि आकाश तारेकरच्या प्रत्येक षटकारासाठी पिंटू भाऊंकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. सलग 5 षटकारला विकास भाऊ लवटे यांच्याकडून 48 धावांची गरज. 18 चेंडू 48 धावा. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल आव्हान, कठीण अशक्य प्राय अवघड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. बघूया नवीन गोलंदाज असेल. सलग 6 6 5,000 रुपये. सलग 6 6 मारा 5,000 रुपये. यस आणि इथं पाण्याच्या टाकीला 5,000. हॅलो. जे बक्षीस शक्य ते लावा. उगाच माझ्या घराला मारा आणि 5,000 द्या असं करू नका. ब्रह्मदेवाचा बाप आला तरी होणार नाही. कशा लवकर टाइमपास करता नाही का. जे होईल ते लावा. स्वप्नील भाऊ माकोडे यांच्याकडून डीजे साठी देखील 200 रुपये आले. धन्यवाद डीजे ऑपरेटर. आणि हा येस डॉट बॉल साठी किती 200 रुपये आहेत ना. याच्यासाठी नाही का. डीजे साठी 200 रुपये स्वप्नील भाऊ माकोडे यांच्याकडून. डीजे साठी 200 रुपये कॅश प्राइज. एक रन आहे. त्याचा डॉट बॉल नाहीये. डीजे ऑपरेटर लावणे जरा चांगल्या अशा ठसकेबाद लावल्या लावा जेणेकरून आमचा अंपायर लावलेला ठसकेबाज. फटका आहे. दमदार टायमिंग. ऑन साइडला तुफानी फटका. ग्लोरियस स्ट्रोक. लॉफ्टेड हिट इट. चर्चा केली जाते. दोन्ही पंच चर्चा करतील. नंतर 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 थांबा त्यांना डिस्कस करू द्या प्लीज. दोन्ही पंच चर्चा करून निर्णय देतील. या चेंडूवर धाबा मिळणार आहेत परंतु त्या किती मिळणार याचं उत्तर अद्याप दोन्ही पंच चर्चा करतील. 7 और 6 रन्स. आताच्या 6 ला 500 रुपये जमा. उद्देश भाऊ गोरे. येस किती एक डिक्लेअर. ठीक आहे. एकच आहे का. 500 कॅन्सल. 500 कॅन्सल आहे बाबा. बरं तेच सांगते मी. काय बटाटे कधीही सफरचंदाच्या भावात विकली जात नाही का. बघा जो 500 रुपये कॅन्सल केल्या प्लीज. त्यांना वाटलं हा षटकार आहे परंतु मिळेल फक्त एकदा. यस अंपायर वेता. पिंटू भाऊ दाडू यांनी आता 3 विकेट गेल्या तर 5,000 रुपये देण्यात येणार आहे. सागर शेठ सोळंकी आणि पिंटू भाऊ दाडू यांच्याकडून. यस हॅट्रिकला 5,000 रुपये. कार्य सम्राट विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे 3 विकेट कशाही घ्या. 3 विकेट कशाही घ्या. राईट महोदय विकेट. आणि हा येस अकोट टप्प्याचा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिडवे केला. चेंडू जाईल. मिळेल फक्त 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर झाला फक्त इनमिन 44 पाहिजे अजूनही 45.
उर्वरित बॉल आहेत डॉट बॉलला स्वप्नील भाऊ यांच्याकडून 200 रुपये. येस डॉल साठी निर्धाव चेंडूसाठी 15 मध्ये 45 म्हणजे 300चा स्ट्राईक रे 15 ते 45 आणि हा येस डेड बॉल का क्या बात आहे. अरे असे एडजवे बॉल कशाला टाकताय कशाला टाइमपास करताय. चला बोर्डिंग मार्क तयार. आशुतोष म्हणजे भगवान शंकराचं नाव आहे. ओ यस आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू जाईल डिपिश पॉइंटला फलंदाज बाद होईल. बुडत्याचा पाय खोलात गोपी जाधव काय म्हणाल. कॅश साठी 500 रुपये स्वप्नील भाऊ माकुडे यांच्याकडून. अंबाई वेताळ भाऊ येस अजून एक मारगावचा जबरदस्त फलंदाज विकेटला सागर शेठ सोळंके यांच्याकडून 1000 रुपये जमा. कॅश साठी पण 500 रुपये स्वप्नील भाऊ माकुडे यांच्याकडून जमा. येस पुन्हा एकदा जे आज बरीच कॅश प्राइज पैशांची उधळण म्हणून म्हटले स्पर्धेचं नावच आहे लखपती टुर्नामेंट. शिरू कॅच कोणी घेतलाय. सुधीर गाडगे यांचा हा अप्रतिम झेल. डिपिश पॉइंटला बघूया नवीन फलंदाज येतो सुमित धोंगडे. आणखीन एक विस्फोटक फलंदाज ट्रम्प कार्ड आकाश तारेकर याचा हा उत्तराधिकारी. आणि हा यस पुन्हा एकदा आणि हा हो हो इदोन हॅट्रिक. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी सपने में मिलती है. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी सपने में मिलती है. सारा दिन घूंघटे में बंद पुड़िया सी ओए 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 ओए. सारा दिन घूंघटे में बंद पुड़िया सी अखियों में खुलती है. सपने में मिलते लेकिन क्या मिलती है चद्दर. चला इदन हॅट्रिक 2 चेंडू मध्ये 2 बॉली काय भन्नाट मारा केला सुसाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाचा मोडलाय कंबरड. हॅलो हॅट्रिक घेतले तर गणेश भाऊंकडून 1000 रुपये. अनुभव हॅट्रिकचे 5000 रुपये 2 आउट झालेले आहेत. पाहूया काय होतंय. 1000 यू विल गेट. अजून एक विकेट घेतली तर सागर शेठ सोळंके पिंटू भाऊ दाडवे यांच्याकडून 5000 रुपये मिळते. एक बॉल 5000चा. क्या बात आहे. एक बॉल 5000चा आणि एक गणेश भाऊ एकूण 6000चा एक बॉल आहे. 6000 रुपये गणेश भाऊ मोहिते. क्या बात आहे. एक फक्त बळी घ्या 6000 रुपये घेऊन जा. सिक्सर. ये 6 रन. अव मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला. अव मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला. धाडीला लाडाचा जावाई गेलाई सासरवाडीला. लाडाचा जावाई गेलाई सासरवाडीला. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग नकोय. शेवटच्या 2 वर अजूनही टाकायच्यात. 12 बॉल मध्ये 39 पाहिजेत. आलमबाई पठाण संदेश पाटील फारवे टीम मीटिंग आणि गोपी जाधव 19.50 आस्किंग रन आहे. 19.50 19.5 12 बॉल मध्ये 39. जरा स्पीडअप करा प्लीज. नितीन सर अक्षय सर सूचना द्या. फार वेळ घेऊ नका. बॅड लाईटची सबब नकोय. पुढची 2 षटकं वेळेत पूर्ण करायची आहेत. यस नाट्यमय सामना उत्कंठ वर्धक हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा भाऊ वसूल माकुडे मॅच. यांच्याकडून पहिल्या चेंडूवर जर या षटकात विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे संदेश पार्टे ज्याचं म्हणते हे दुसरं षटक असेल. 12 चेंडू वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं 5वं षटक. 12 मध्ये 39. 12 बॉल टू गो. रिक्वायर्ड 13 रन्स फॉर विक्ट्री. जबरदस्त क्लायमॅक्स थ्रिलिंग मॅच. संदेश पार्टे तयार. अरे कशाला मारामारी करताय. जर 3 विकेट घेतल्या तर त्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक अजूनही लागू होणार आहे. आदरणीय पिंटू भाऊ दाडवे यांच्याकडून ते 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 3 विकेट.
किंवा विकेट हॅट्रिक. अरे बाबा ते क्या हो गया, पहिला सिक्सर, ये 6 रन. धन्यवाद. येस भावेश नाईक. डीजे थांबा जरा बेस. 11 मध्ये 33. हॅलो, भावेश नाईक यांना या 6 साठी स्वप्नील माकोडे यांच्याकडून 500 रुपये जमा. यस सिद्दीक भावे, एक दमदार समालोचक फ्रॉम हिंदी, फ्रॉम भिवंडी. एक दमदार या ओव्हरला विकेटला बी 500 आणि 6 ला बी 500. सिद्दीक भावे धन्यवाद देतो. बघूया उद्देश भाऊ गोरे यांच्याकडून. भन्नाट समालोचक, सुप्रसिद्ध भिवंडी. विकेटला बी 500 रुपये आणि 6 ला बी 500 रुपये उद्देश भाऊ गोरे यांच्याकडून. यस 11 मध्ये 33. डॉट साठी 200 रुपये स्वप्नील भाऊ माकोडे यांच्याकडून. यस 11 balls to go रिक्वायर्ड. भावेश नाईक राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा बॅकवर्ड पंच बघूया. चांगलं टायमिंग आणि मिळते 4 धावा. या शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त आहे. कलात्मक फटका, ग्लोरियस स्ट्रोक, चार्मिंग स्ट्रोक. डिपिश पॉइंटला चेंडू फरार झाला. गणेश भाऊ मोहिते यांच्याकडून 1000 रुपये 3 6 ला. यस 10 मध्ये 29. 2.90 इक्वेशन आहे. बघूया 2.90 रिक्वायर्ड ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. अतिशय दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, मानाचा करंडक. चला स्पीड अप करा. उत्तरार्ध, शेवटचा क्लायमॅक्स, शेवटचा थरार, रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक, हाय व्होल्टेज मुकाबला. बॉलिंग मार्क होता या संदेश पार्टे. चला भावेश नाईक, पहिला षटकार नंतर चौकार. काय दमदार बॅटिंग. राईट आर्म राऊंड द विकेट. ग्रेट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. जबरदस्त कमबॅक, पुनरागमन, चेंज ऑफ पेस. विकास भाऊ लवटे आणि विकी शेट लोकरे यांच्याकडून डॉट बॉल साठी 200 रुपये. यस 9 मध्ये 29. नेक्स्ट बॉलला जर 6 असेल तर स्वप्नील भाऊ यांच्याकडून 500 रुपये. मॅच मध्ये रंगतदार स्थिती आहे. पुन्हा लवकर खेळलाय. पिकअप शॉट करायचा होता. लेग कटर आहे. ओळखण्यामध्ये चूक झाली. लगातारचे 2 बॉल डॉट बॉल आले. गोपी जाधव यस रत्नबुवा फेम डोंबिवली विकास भाऊ लवटे यांच्याकडून आणि विकी शेट लोकरे यांच्याकडून 200 रुपये. ऑनलाईन स्पर्धा बघत आहेत त्यांनी स्पर्धेत शुभेच्छा. धन्यवाद नितीन कालत. चला बॉलिंग मार्क तयार. संदेश पाटे. बॉल राहिले 8. आणि हा यस आउटसाइड द स्टंप. बॅकवर्डला गेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल. फक्त 1 धाव. 1 कुछ भी नाही. राहिले 7 बॉल. 18 धावांची गरज. 28 म्हणजे मॅच जवळ 60-40 आहे. शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. क्रिकेटचं भविष्य. बॉलिंग मार्क तयार. लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो इन दी 5th ओव्हर. 6 षटकांचा सामना असेल. 2 बलाढ्य अव्वल, दिग्गज, मातब्बर, निष्णात संघ, 2 ताकदवर संघ, बलिष्ठ संघ. बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा शेवटच्या चेंडूवर फेकून दिलेला आहे. जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, लॉफ्ट इट. सुनो जी, मैं हूँ मन मौजी, करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी. फोटो का 1, माय नेम इज लखन, माय नेम इज लखन, सजनों का सजन मेरा नाम है लखन. धन्यवाद. यस राहिलं निर्णायक षटक. 1,11,000 हे षटक असेल. टाळ्यांच्या गजरात या षटकाचं स्वागत करा. सचिन भाऊ जोगदंड, सागर शेठ सोळंके, पिंटू भाऊ धाडवे, गणेश भाऊ मोहिते. ह्या ओव्हर मान्य बाळासाहेब वसवाल, मान्य उद्देश भाऊ गोरे. हे चला स्पीडअप करा प्लीज. चला निर्णय षटक. ह्या ओव्हरला जर 3 विकेट घेतले
कसे घेऊ द्या 3 विकेट घेतले 10,000 रुपये बक्षीस आहे. क्या बात आहे 10,000 महिन्याचं रेशन आरामशीर आहे 2 महिन्याचं गेमचा खर्च सुटेल. 6 मध्ये 22 निर्णायक षटक 6 गेम चला स्पीडअप करा पंच नितीन सर अक्षय सर फार वेळ घेऊ नका शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. स्पीडअप करा आणि शेवटचा गोलंदाज आलमभाई पठाण 11 संदेश चला फार वेळ घेऊ नका. चेतन भाटे या ग्राउंडचा म्हणजे लोकल बॉय उद्देश भाऊकडून आता प्रफुल्लला 500 रुपयाचं बक्षीस. यस या मैदानात सगळं माहिती आहे. राम मंदिर कुठं आहे आणि बाबरी कुठं आहे. चेतन तुम्हाला स्वतःला माहिती आहे बॅड लाईट होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची. तुम्ही फार वेळ घेऊ नका ही विनंती आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. भावेश नाईक पहिला चेंडू तयार. लेफ्ट आर्म हो दे विकेट आणि हा यस पुन्हा असे फटके मारून होणार नाही. गोपी जाधव तुम्हाला सामना जिंकता. ओहो ये देखो शेप आहे ना. सामाला चेंडू थोडासा ब्रश करून गेला. लगातार 3 6 मारले तर स्वप्नील माकुडे यांच्याकडून 2100 रुपये. क्या बात आहे. 10,000 रुपये कोणाला आहेत. विकेट हॅट्रिक. यस आलम भाऊ कराड बघूया. पाण्यामध्ये देव टाकून बसलेत दोन्ही संघाचे समर्थक. पठाण आलम दुकानात असताना सुशांत थोपटे यांच्याकडून चेतनने जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपये. क्या बात आलम भाऊ पठाण देव पाण्यात टाकून बसलाय. धावा करतात. प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपये. गणेश भाऊ मोहिते विकी शेट लोकरे प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये. लेफ्ट आर्म होते विकेट बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा चांगला टायमिंग चेंडू गेला. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून पुन्हा एकदा 2 धावा. या चांगलं रनिंग बिन विकेट. बॉल राहिले किती. प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये. विकी भाऊ लोकरे यांच्याकडून गणेश भाऊ मोहिते यांच्याकडून 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. काही म्हणा कोणी जिंका सामना मात्र जबरदस्त झाला. एक निसता विजय कोणाला तरी बघूया. विजयापासून 2 पावले दूर 3 विकेट घेतला तर पिंटू भाऊ दाडवे सागर शेठ सोळंके उदय भाऊ गोरे गणेश भाऊ मोहिते विकी शेठ लोकरे सचिन भाऊ जगदंड बाळासाहेब वसवाल यांच्याकडून 10,000चं बक्षीस आहे. यस प्रेक्षकांना धन्यवाद देतो की तुम्ही ही स्पर्धा मात्र न भूतो न भविष्य त्याचा उदंड प्रतिसाद दिलात आणि शांत पब्लिक कुठल्या प्रकारचा गदारोळ नाही कोलाहल नाही. महोदय पुन्हा एकदा शेप फटका असेल. लँड होईल तो. स्क्वेअर लेग लॉंग लेग यांच्यामधून 2 धावा मिळतील. राहिले बॉल 3 आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी तब्बल सोनू तांबे यांना 1100 रुपये बक्षीस पिंटू भाऊ मांगडे यांच्याकडून. 3 बॉल 16 धावा. प्रत्येक डॉट बॉलला 1000 रुपये. विकी शेट लोकरे प्रत्येक डॉट बॉलला 1000 रुपये. निर्धाव चेंडू टाका 1000 रुपये घेऊन जा. पैसे जिंकले की डायरेक्ट वाईन शॉप गाठा तिथं खुर्च्या मांडा ज्याला रात्रभर आणि जो कॅश पकडून त्याला 2000 रुपये. विकी शेट लोकरे जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो बघूया कारण शेवटची मॅच आहे. भैरवी चालू आहे. 3 बॉल 16 धावांची गरज. लेफ्ट आर्म होते विकेट. जबरदस्त टायमिंग. मॅच संपलेली नाहीये. मॅच संपलेली नाहीये. आम्ही मॅच मध्ये आहोत अशा पल्लवित करणारा हा जबरदस्त सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये सामना. राहिले बॉल 2 विकेट घेतली 6 मारला तरी 1000 रुपये. स्वप्नील भाऊ उद्देश भाऊ गोरे यांच्याकडून. बघा निर्णय बघा. बॉल 2 बॉल काय योगायोग बघा. 2 6 आणि विकेटला बी 1000. उद्देश भाई गोरे 2 दा विकेट वर घ्या आणि 6 पण मारा. देणारा एकच आहे. 5वा चेंडू मात्र सांगून जाईल सामन्याचा निर्णय. बघा आता डॉट बॉलला 3000 रुपये. पण शेवटी विकी शेट लोकरे शेवटच्या चेंडूवर 8 धावा झाल्याचा 2 6 ला 2000 रुपये. स्वप्नील भाऊ माकडे कॅशला 2000 रुपये. क्या बात आहे. 2000 5000 अशी बोली. लेफ्ट आर्म ओह दे विकेट. उद्देश भाऊ गोरे 1000 रुपये. वॉटर स्ट्रोक. उद्देश भाऊ गोरे 4 धावा शेवटच्या चेंडूवर. चौकार आणि हा गोलंदाज ठरलाय कर्दंकाल. बघूया नंतर बाबा तुमचा मॅच आवडली असेल तर टाळ्या बाजू दे. मानाचा करंडक 2025 साठी भावेश नाईक. वड मॅच याचं हे अर्धशतक झालं का. येस 55 धावा भावेश नाईक. टार्गेट कंपल्सरी चेस करायचे. भावेश टार्गेट कंपल्सरी चेस करायचंच आहे. सामना जिंकला तर भावेश नाईक
हिरो होईल, पुण्याचा स्टार फलंदाज. टाळ्यांच्या गजरा स्वागत करा. शेवटचा बॉल, 4 धावांची गरज, निर्णायक क्षण. चला टाळ्या वाजू दे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. शेवटचा बॉल, 4 धावांची गरज. बॉल. जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत बाहेर या. Yes, बाउंड्री लाईनच्या भाऊ, या आतमध्ये प्रेक्षकांना थांबू विनंती नका. करतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि कोणी मैदानात जाऊ नका प्लीज. कोई भी अंदर नाही एक आएगा. चेंडू 4 धावा. नाही पण धावा होऊ द्या पूर्ण. पूर्ण बॉल झाल्यानंतर प्रवेश करा. डॉटला ऐका, डॉटला 3000 रुपये आहेत. विकी पावलो विकेशेट लोकरे यांच्याकडून 3000. स्वप्नील शेठ नाकोडेकडून 1000 रुपये आहेत. छक्क्याला किती? गणेश भाऊ मोहितेकडून 2000 रुपये आहेत. छक्का किती? छक्क्याला षटकारला विकेटला 5000 रुपये आहेत. छक्क्याला किती? पिंटू भाऊ दाडवे यांच्याकडून, सागर शेठ सोळंके यांच्याकडून. षटकारला किती आहेत? होम ग्राउंड चालू आहे चेतन भाटेसाठी. यस, 1,11,111चा बॉल. या चेतन भाटे, भावेश नाईक. काय बॉल आहे, यॉर्कर. चेतन भाटे, चेतन भाटे विकेट घेतलेले. चेतन भाटे आत्ताच्या बॉल साठी चेतनला सागर शेठ सोळंके, पिंटू दाडू यांच्याकडून 5000 रुपये. शेठ लोकरे यांच्याकडून 3000 रुपये. गणेश भाऊ यांच्याकडून 2000 रुपये. उद्देश भाऊचा माणूस पुढे गेला. आपली धडाकेबाज हाय दुनिया बघत राही. शांतीत राहायचं समोर, आपल्या कालवा करायचा नाही. आपली धडाकेबाज हाय दुनिया बघत राही. शांतीत राहायचं समोर, आपल्या कालवा करायचा नाही. Jazz in the mix. हॅलो, लक्षात ठेवा शेवटचा बॉल 11,000 रुपयाचा होता. पिंटू भाऊ दाडवे, सागर शेठ सोळंके यांच्याकडून 5000 रुपये. विकी शेठ लोकरे यांच्याकडून 3000 रुपये. गणेश भाऊ मोहिते यांच्याकडून 2000 रुपये. उद्देश भाऊ गोरे यांच्याकडून 1000 रुपये. असा 11,000 रुपयाचा बॉल आता. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुझ्या उसाला लागल कोला. अग तुझ्या उसाला लागल कोला. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुझ्या उसाला लागल कोला. तुझ्या उसाला लागल कैसा दिखता रे मैं? अन्ना बहुत अच्छा दिखता है। अरे क्या फोटो है रे मेरा, क्या बोल? वेरी गुड अन्ना। अरे क्या दिखता रे मैं इस फोटो में? कैसा? आप तो हीरो लगता ना। मैं हीरो दिखता? मेरे को मैं हीरो दिखता? मेरे को उल्लू बनाता तू? मेरे को नहीं पता मैं कैसा दिखता? कैसा दिखता मैं, बोल? अन्ना अन्ना आप बिल्कुल विलेन दिखता अन्ना। बिल्कुल सही बोला रे, घबराता काय को? अन्ना हॅलो मेरे हॅलो विलेन हॅलो हॅलो आता ओपनिंग आहे
साऊंडचे कोण आहे रे? कराडचे पाटील गणेश भाऊ मोहिते यांचे मित्र. चालू करा साऊंड, चालू करा चला.